पुण्यातील हवेली क्रमांक 20 सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयातील मारहाण प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे। आतापर्यंत व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एकच बाजू दिसत होती, मात्र आता वकिलांनीही या घटनेबाबत आपली भूमिका मांडत गंभीर आरोप केले आहेत। पुण्यातील हवेली क्रमांक 20 सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयातील मारहाण प्रकरणाला आता नवे वळण मिळालंय। सहाय्यक दुय्यम निबंधकाला वकिलांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता वकिलांनीही या प्रकरणात आपली भूमिका मांडली आहे। वकिलांच्या म्हणण्यानुसार सोशल मीडियावर एकतर्फी माहिती पसरवण्यात आली आहे। त्यांच्या दाव्यानुसार वादादरम्यान प्रथम सहाय्यक दुय्यम निबंधकांनी पेपर वेट फेकून मारला। त्यानंतर सहाय्यक दुय्यम निबंधक रवींद्र कोळी यांनी बांबून हल्ला केला। त्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी संबंधित वकिलांना प्रतिकार केल्याचा दावा करण्यात आलाय। या प्रकरणात वकिलांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर संपूर्ण वकील वर्गाची प्रतिमा मलिन झाल्याची भावना व्यक्त करत खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुसरी बाजू न ऐकता प्रतिक्रिया दिल्याचा आरोप करत वकील वर्गाने नाराजी व्यक्त केली। दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरू असून दोन्ही बाजूंकडून वेगवेगळे दावे करण्यात आले आहेत। त्यामुळे नेमकं सत्य काय हे तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे।